बरोबर. राष्ट्रवादीकडनं सर मला शिवसेनेकडे यायचंय, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडं. जेव्हापासनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, त्यानंतर शिंदे दिल्लीला गेले, दिल्लीनंतर आले गावाला गेले. गावानंतर ते उपमुख्यमंत्री होणार, नाही होणार ह्या चर्चा चालू होत्या. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. नंतरनं ते असं त्यांच्या एकंदरीत बॉडी लँग्वेजवरनं वाटत होतं, की ते उपमुख्यमंत्री पदावरती खुश नाहीयेत. पण एकंदरीत नंतरनं ते हळू स्थिर स्थावर होत असताना अचानक मिशन टायगर त्यांच्याकडनं राबवण्यात आलं. खूप सारे प्रवेश करण्यात आले. माझे आमदार त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं. एकनाथ शिंदे कम्फर्टेबल नाहीयेत का देवेंद्र फडणवीसांसोबत आणि त्यांचा डोळा मुख्यमंत्री पदावरती आहे का? अ, आपल्याला तसं आत्ताच काही म्हणणं उचित ठरणार नाही. परंतु महायुतीमध्ये काम करताना भाजप असेल, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तिन्ही पक्षांना आपल्या स्वतःच्या पक्षाची वाढ करण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगानं एकनाथ शिंदेनी आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे. विशेषतः गेल्या काही दिवसातले झालेले प्रवेश बघता एकनाथ शिंदे यांच्याकडे येणाऱ्याचा ओढाही वाढत आहे आणि दुसरं सत्ताधारी पक्षाकडे येणाऱ्यांचा कल अधिक असतो आणि आता झालंय काय एकंदरीत जर बघितलं तर 132 आमदार भाजपचे निवडून आल्यामुळे भाजपकडचा कोटा पूर्ण झालेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये आता सध्या कुणालाही एंट्री नाही किंवा काही मिळेल अशी शक्यता कमी आहे. कारण की त्यांच्याकडेच वेटिंग लिस्ट खूप आहे. त्यामुळे आता जर संधी कुणाला वाटत असेल तर एकतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे संधी आहे. त्यामुळेच एकंदरीत लोकसभा निवडणूकचे निकाल लागल्यानंतर लोकसभेत महाविकास आघाडीचं पारडं थोडंसं जड वाटल्यानंतर जे काही इच्छुक मंडळी इकडं महाविकास विधानसभेची आघाडीकडे आले. तिकीटसाठी गेली होती, ते परतीचा प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे आणि परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर अनेकाचा ओढा त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे दिसत आहे. विशेषतः गेल्या काही दिवसातले प्रवेश बघितले तर त्याच अनुषंगाने झालेले आहेत. त्यामुळं अजूनही येत्या काळात प्रवेश होऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडं ती संधी आहे. दुसरं आता मुख्यमंत्री पदाचं तुम्ही म्हणत असाल तर प्रत्येकांना काहीतरी असतं म्हणजे की आपल्याला व्हावं वाटतं किंवा करावं वाटतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढली होती. त्यामध्ये मोठं यशही महायुतीला मिळालं. त्यामुळं एकनाथ शिंदेंना अपेक्षा असणं साहजिकच आहे आणि त्या एकनाथ शिंदे काही अन्य कुणालाही मुख्यमंत्री व्हावे ह्या अपेक्षा असणारच आहेत. बरोबर आहे सर. विधानसभेचे निकाल खूप जे अपेक्षित होते किंवा ज्या चर्चा त्याच्यापेक्षा खूप विपरीत लागले. एकतर्फी विजय मिळवला. शिंदेची ताकद मर्यादित राहिली आहे. दादांची ताकद मर्यादित राहिली ते सत्तेत असूनही. भाजप खूप मोठा पक्ष ठरलेला आहे. अगदी तो बहुमताच्या जवळ आहे. तुम्ही 132 म्हणताय त्याप्रमाणे एक 10-12 आमदारांच्या ह्यानी ते स्वतः ह्याच्यामध्ये येऊ शकतील. पण आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः महापालिकेच्या निवडणुका ह्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जातीये. तर त्याच्यामध्ये हे दोन्ही पक्षांकडनं आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. अशा वेळेस भाजप ह्या दोघांना अडवण्यासाठी स्वबळावरती किंवा फक्त मुंबईपुरता एकनाथ शिंदेचा वापर करून तिथं फक्त ठाकरेंना बॅकफूटवर ढकलण्यासाठी शिंदेना सोबत ठेवेल आणि बाकी ठिकाणी स्वतः मजबूत होईल आणि या दोघही पक्षांना वीक ठेवेल असं वाटतंय का तुम्हाला? अ, आता तरी शक्यता तशी वाटत नाही कारण की काय रोशन म्हणल्याप्रमाणे उन्हाळ्याच्या पूर्वी निवडणुका होतील असं वाटत होतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. परंतु कोर्टाचाच निर्णय एप्रिल किंवा मे मध्ये होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं पावसाळ्यातील 4 महिने तर निवडणुका जून ते सप्टेंबरपर्यंत होत नसतात किंवा होणार नाहीत. त्यामुळं तुम्ही म्हणलं जर की नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हायला अजून जर पाहिलं तर ते 7 ते 8 महिन्याचा कालावधी आहे. तोपर्यंत बऱ्याचशा काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मात्र आपण म्हटल्याप्रमाणे की भाजपला मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मदत लागणारच आहे. त्यामुळं मुंबईच्या पुरता तर महापालिका पुरता तर ते स्वबळावर भाजप लढण्याचा निर्णय घेणार नाही. मात्र अन्य ठिकाणी स्वबळावर लढण्याचे निर्णय घेऊ शकतात कारण की एकंदरीत काही युतीकडे भरपूर कार्यकर्ते आहेत आणि भरपूर जणांची इच्छा आहे. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी सर्वजण स्वबळावर काही ठिकाणी लढू शकतील. मात्र त्याचा निर्णय तिथल्या स्थानिक परिस्थिती आणि स्थानिक ह्या गोष्टी बघून घेतला जाईल असं मला वाटतं. सर देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत. त्यांच्या आधीची 5 वर्ष आपण 2014ची बघितलेली आहेत. त्यांची प्रशासनावरती चांगली मांड आहे. पण आत्ता जर राज्यातली परिस्थिती पाहिली तर नागपूरची दंगल असेल, राहुरीतलं जे प्रकरण असेल,
स्वारगेटची रेप केस, बलात्काराचं जे प्रकरण असेल, कोकणामध्ये हिंदू मुस्लिम जो एका दर्ग्याच्या निमित्तानं जो तणाव निर्माण झाला तो असेल. तर असं वाटतंय का, की एवढं बहुमत असून सुद्धा सरकारला कायदा सुव्यवस्था किंवा अ, हिंदुत्ववादी विचारधारेची लोकं असतील, बाकी दुसऱ्या कट्टरविरोधाचे विचार असतील, तर ह्यांना थोपवायला कुठेतरी अपयश येतंय? अ, अपयश येतं म्हणण्यापेक्षा कायदा सुव्यवस्था परिस्थिती थोडीशी नाजूक असं वाटायला का लागलं राज्यातली. कारण की ह्या ज्या काही घटना घडतात त्याकडं गांभीर्यानं वागण्याची गरज आहे मुळात म्हणजे की. आणि ते अ, अ, देवेंद्र फडणवीस एक उत्तम प्रशासक आहेत. ते बघतायत आणि प्रत्येक गोष्टीत आणि घडामोडीत त्यांचं लक्ष असतं आणि आरोपीपर्यंत पोहोचून त्या प्रत्येक घटनेची उकल करण्याची त्यांची क्षमता राहिलेली आहे. त्यामुळं आपल्याला असं डायरेक्टली म्हणता येणार नाही, परंतु घटना घडामोडी घडतच असतात. परंतु त्याच्यातून त्यांनी बरचसं काही आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला प्रत्येक घटना घडामोडीच्या मागं. त्यामुळं अशी कायदा व्यवस्था फारशी ढासळली असं काही म्हणता येणार नाही आपल्याला यातून म्हणजे.